Welcome students. So now we are going to solve the day 31st activity in this class. So first of all, you can see on your screen there are some images you can see here. These are the screenshots of the pages from your bridge course PDF. हे जे तुम्हाला दिसत आहेत हे तुमच्या ब्रिज कोर्स PDF मधले स्क्रीनशॉट तुम्हाला दिसत आहेत जे आहेत पेज नंबर 74 वरचं आणि 75 वरचं. ही जी ॲक्टिव्हिटी आहे ॲक्टिव्हिटी 3 नंबरची ते आपण या तासाला सोडवणार आहोत. चला तर बघूयात ही ॲक्टिव्हिटी काय आहे. ओके, सो ॲक्टिव्हिटी 3. To enable the students to acquire interaction skill and strategies such as listening, comprehension, eye contact and turn taking. या सगळ्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत तुम्ही करायच्या आहेत आणि त्यामधून तुम्हाला हे स्किल सगळे मिळणार आहेत. टू इम्प्रूव्ह फ्लुएन्सी थ्रू रेग्युलर प्रॅक्टिस अँड स्पीकिंग ड्रिल्स. तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये फ्लुएन्सी आणायची आहे आणि ही फ्लुएन्सी आणण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे. कशाचं? तर स्पीकिंगचं. देन टू यूज करेक्ट प्रोनाउन्सिएशन अँड इंटोनेशन स्किल बाय प्रॅक्टिसिंग इन फॉर्मल अँड इनफॉर्मल डिस्कशन्स. त्याचबरोबर तुम्हाला इंटोनेशन स्किलसुद्धा या थ्रू मिळवायचं आहे. इंटोनेशन म्हणजे तुम्ही जे उच्चार करता त्या उच्चाराचं स्किल आणि प्रोनाउन्सिएशन दोन्हीचा अर्थ जवळजवळ सारखा आहे. स्ट्रेस अँड प्रोनाउन्सिएशन तुम्हाला बोलताना जो करावा लागतो, दाखवावा लागतो, तुम्हाला तो प्रॅक्टिसमधून मिळवायचा आहे. देन देर आर सम इन्स्ट्रक्शन फॉर टीचर. आय एम नॉट गोइंग टू रीड दिस. आय एम गोइंग टू रीड द इन्स्ट्रक्शन फॉर यू, दॅट इज फॉर स्टुडंट्स. स्टुडंट्स विल पार्टिसिपेट इन डिस्कशन विथ ग्रेट इंटरेस्ट. तुम्हाला स्वतः जे आता डिस्कशन होणार आहे याच्यामध्ये स्वतःहून पार्टिसिपेट व्हायचं आहे. अँड विल एन्जॉय दिस ॲक्टिव्हिटी बाय लिसनिंग टू द टीचर केअरफुली. तुमचे शिक्षक तुम्हाला जे काही सांगतील ते तुम्हाला काळजीपूर्वक ऐकायचं आहे. दे विल यूज बेटर प्रोनाउन्सिएशन, इंटोनेशन, ॲक्युरेट कंटेंट अँड सिम्पल बट फ्लुएन्स एक्सप्रेशन्स. पुढं जो तुम्हाला आता एक डायलॉग दिलेला आहे या डायलॉगचं वाचन तुमचे शिक्षक तुम्हाला करून दाखवणार आहेतच, मी पण इथं करून दाखवणार आहे. हे तुम्ही काळजीपूर्वक ऐकायचं आहे. So let's start the activity. Now it is learning activity. The name of this dialogue is exercise regularly, live healthy life. Okay, now there are two characters. First is Atul and second one is Pratik. So this dialogue is in between these two characters. So let's start. Atul says, "Hi Pratik, since coming back from gym, do you exercise regularly?" या ठिकाणी अतुल विचारतो की तू जिम वरून आल्यासारखा वाटतोयस, तू रोज एक्सरसाइज करतोस? Pratik, yes friend, 1 hour in the evening is dedicated for exercise regularly. It improves my mood and gives me improved sense of well-being. संध्याकाळचा 1 तास मी आरक्षितच ठेवलेला आहे जिम मध्ये वर्कआउट करण्यासाठी आणि याच्यामुळे मला कोणते फायदे होतात तुम्ही या ठिकाणी वाचू शकताय. अतुल, गुड, बट आय डोंट गेट टाइम टू डू सो इवन इफ आय विश टू डू सो. मला सुद्धा खूप इच्छा आहे पण मला टाइमच भेटत नाही. प्रतीक, You should set apart an hour from your busy schedule. तुला तुझ्या बिझी शेड्यूल मधून कमीत कमी 1 तास तरी काढावाच लागेल. It will increase your energy level as well as strengthen your muscles. यामुळे काय होणार आहे? तुझी एनर्जी लेवल तर वाढणार आहेच पण त्याचबरोबर तुझे मसल्स सुद्धा स्ट्रेंथन होणार आहेत. That's right, buddy. Sometimes I feel bored. It will definitely improve my brain function. माझं ब्रेन फंक्शन सुद्धा यामुळे वाढू शकतं. प्रतीक, yes, you are right. Besides, it is good for your heart and will enhance your immune system. ही थिंग तुझ्या हार्टसाठी चांगली आहेच आणि याचबरोबर तुझी इम्युन सिस्टीम सुद्धा वाढणार आहे. अतुल, येस, यू आर ॲब्सोल्युटली राईट. आय विल जॉईन यू फ्रॉम टुमॉरो. तू म्हणतोयस ते अगदी खरं आहे, मी उद्यापासूनच तुला जॉईन होईल. प्रतीक, दॅट्स गुड, यू आर वेलकम. आणि या ठिकाणी हा डायलॉग संपतोय. आता या डायलॉगवर आधारित तुम्हाला काही क्वेश्चन विचारलेले आहेत, जे क्वेश्चन आता आपण पाहणार आहोत. त्याच्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी सॉल्ट ॲक्टिव्हिटीसाठी जे काही सांगितलेलं आहे ते तुम्ही स्वतः वाचून काढा. आता आपण क्वेश्चन पाहूयात. Now on your screen you can see there are some questions. It is for practice purpose. The first question is, what is the point of discussion? हे डिस्कशन आपण आत्ताच पाहिलं, त्याचा पॉइंट काय होता? तर त्याचा मेन पॉइंट काय होता? एक्सरसाइज इज द पॉइंट ऑफ द डिस्कशन. या डायलॉगचा मेन पॉइंट कुठला होता? एक्सरसाइज. व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ एक्सरसाइज? या डायलॉगमध्ये आपल्याला कोणकोणते बेनिफिट्स दिसून आले एक्सरसाइजचे? तर ते आहेत, इट इम्प्रूव्ज मूड अँड सेन्स ऑफ वेलबिंग, इट इन्क्रीज एनर्जी लेवल अँड स्ट्रेंथन मसल्स and improve brain function and enhance immune system. These are the
बेनिफिट्स ऑफ एक्सरसाइज. आजपर्यंत एक सूचना आहे सगळ्यांना, आजपर्यंतचे 10वीचे सगळ्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही त्या ठिकाणी जाऊन याच्या अगोदरची व्हिडिओ सुद्धा पाहू शकता. ओके, सो थर्ड क्वेश्चन, इज इट गुड टू गेन हेल्थ बाय जॉईनिंग जिम अँड वाय? आपण सुद्धा जिम जॉईन करून आपली हेल्थ आपण गेन करू शकतो का? हे चांगलं आहे का आणि का? हे 2 क्वेश्चन तुम्हाला विचारलेत. त्याचं आन्सर आपण काय घेऊ शकतो? येस, बिकॉज इट गिव्स अस सो मेनी बेनिफिट्स लाईक मेन्शन अबाव, म्हणजे इथं सांगितल्याप्रमाणे, विच हेल्प्स अस टू स्टे हेल्दी, फिट अँड एनर्जेटिक. दिस इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. देन नेम द पार्ट्स ऑफ द बॉडी मेन्शन्ड इन द कंटेंट. या कंटेंटमध्ये बॉडी पार्ट्सची नावं जी आलेली होती ती शोधून आपल्याला लिहायची होती. सो देर आर 2 पार्ट्स ऑफ आवर बॉडी, दॅट इज ब्रेन अँड हर्ट. काही जण इथं मसल्स सुद्धा घेऊ शकतात, मसलचा सुद्धा इथं उल्लेख आलेला होता. या ठिकाणी मात्र मी 2च लिहिलेला आहे. देन फिफ्थ क्वेश्चन, हु इज द ॲडवायझर? ॲडवायझर कोण होता? तर प्रतीक इज द ॲडवायझर. नाव अगेन 5 questions. We have discussed first 5 questions. Now again 6 to 10 questions we are going to discuss now. Sixth question is, what do you understand by immune system? Immune system म्हणजे काय? तर याचा आन्सर काय असू शकते? द सिस्टीम विच फाईट अगेन्स्ट व्हेरियस डिसीजेस अँड व्हायरसेस. अशी एक सिस्टीम जी काय करते? आजारांबरोबर आणि व्हायरसेस बरोबर लढत असते. पिक आउट अँड राईट 3 ॲडवर्ब्स फ्रॉम द डिस्कशन. या डायलॉग मधले 3 ॲडवर्ब तुम्हाला शोधून लिहायचे होते आणि ते असे आहेत: रेग्युलरली, ॲब्सोल्युटली, डेफिनेटली. देन 1 वर्ड विच मीन्स एंगेज. असा कोणता शब्द आहे ज्याचा अर्थ एंगेज असा होतो? तर असा शब्द आहे बिझी. देन 9th क्वेश्चन, व्हाय इज हेल्थ द ग्रेटेस्ट वेल? इथं वेल हा शब्द चुकून त्या ठिकाणी टाईप झालेला आहे. इथं शब्द पाहिजे होता वेल्थ. हेल्थ इज द ग्रेटेस्ट वेल्थ असं का म्हटलं गेलेलं आहे? हेल्थ इज कन्सिडर्ड द मोस्ट व्हॅल्युएबल अँड प्रिसियस थिंग फॉर एव्हरीवन. गुड हेल्थ मीन्स नॉट ओनली फिजिकल फिट but having a peaceful, healthy mind which helps us to live happily, and that is why it is called as health is the greatest wealth. And last question, what lesson do we learn from the discussion? It is given here. We should do exercise regularly and try to keep our body fit and healthy. हा मेसेज आपल्याला त्या कन्व्हर्सेशन मधून मिळालेला आहे. Now next activity. Now it is extension activity. Teacher will instruct student to complete the dialogue with the help of 2 given questions below and will then tell them to continue a dialogue of 4 meaningful exchanges with the same theme. तुम्हाला या ठिकाणी जो अर्धवट डायलॉग दिलेला आहे तो पहिल्यांदा तुम्हाला कंप्लीट करायचा आहे आणि हे 2 वाक्य कंप्लीट केल्यानंतर याच थीमला अनुसरून तुम्हाला अजून 4 मिनिंगफुल कन्व्हर्सेशन पुढे तयार करायचे आहेत. थीम कुठली आहे? इट इज बेस्ड ऑन फेवरेट बुक. ए काय म्हणतो? व्हॉट इज युअर फेवरेट बुक? बीचं उत्तर काय असेल ते आपण लिहायचं आहे. नंतर हे म्हणतोय व्हॉट टाईप ऑफ बुक इज इट? त्या पुस्तकाचा प्रकार कोणता आहे ते पण आपल्याला पुढे लिहायचं आहे. मग ही ऍक्टिव्हिटी आपण आता सोडूयात. लेट स्टार्ट. सो वी आर गोइंग टू स्टार्ट दिस कन्व्हर्सेशन. ए, व्हॉट इज युअर फेवरेट बुक? बी सेज माय फेवरेट बुक इज विंग्स ऑफ फायर. ए, व्हॉट टाईप ऑफ बुक इज इट? हे पुस्तक कोणत्या टाईपचं आहे? इट इज अन ऑटोबायोग्राफी ऑफ डॉक्टर APJ अब्दुल कलाम. व्हाय डू यू लाईक दिस बुक? बी, बिकॉज इट इन्स्पायर्स मी अ लॉट. देन ए, व्हॉट इज द मेन थीम ऑफ दिस बुक? दिस बुक टेल्स अस अबाउट द लाईफ ऑफ डॉक्टर कलाम, हाऊ अन ऑर्डिनरी स्टुडंट ड्रीम्ड अबाउट टू सोअर इन द स्काय अँड देन हाऊ ही कम्प्लीट्स हिज ड्रीम. ओह रिअली? हॅव यू रेड दिस बुक कम्प्लिटली? Yes, yesterday I have completed it. Then can you please give me that book to read? B, why not? You can take it. Thank you so much. I can't wait now. I am going to read this book right now. Bye for now. It's my pleasure. Bye. So या ठिकाणी तुम्ही पाहू शकताल हे कन्व्हर्सेशन मी या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. तुम्ही आहे असं उत्तर लिहू शकता किंवा याच्यामध्ये तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. आता शेवटचा एक प्रश्न आपला राहतोय, जे अजून 4-5 क्वेश्चन तुम्हाला सोडवायला दिलेले आहेत. त्याच्या अगोदर इथं इव्हॅल्युएशन दिलेलं आहे आणि तुम्ही आज काय शिकणार आहात ते पण इथं सांगितलेलं आहे. हे तुम्ही स्वतः वाचा. जे क्वेश्चन आहेत ते आपण डिस्कस करूयात. आता क्वेश्चन पहिला आहे, व्हॉट इज द रोल ऑफ इंटोनेशन इन डायलॉग रायटिंग? आता डायलॉगमध्ये इंटोनेशनचा काय रोल असतो? इंटोनेशन म्हणजे मगाशी सांगितले जे उच्चार आपले असतात ते. आता याचा रोल काय असतो?
It provides clarity and perfection in your speaking, which helps us to convey our message effectively to the listener. तुमचा जो मेसेज आहे, तुमचं जे म्हणणं पुढच्याला मांडायचं आहे, हे इफेक्टिव्हली मांडायचं असेल तर तुम्हाला इंटोनेशन जमलं पाहिजे. हाऊ कॅन यू इम्प्रूव्ह स्पीकिंग अँड लिसनिंग स्किल्स थ्रू डायलॉग? डायलॉग थ्रू तुमचं स्पीकिंग आणि लिसनिंग स्किल तुम्ही कसं इम्प्रूव्ह करू शकता? बाय प्रॅक्टिसिंग मोर अँड मोर डायलॉग वी कॅन इम्प्रूव्ह आवर स्पीकिंग अँड लिसनिंग स्किल. डायलॉग स्पीकिंगमध्ये आपलं प्रॅक्टिस होत असतं, त्यामुळं हे स्किल इम्प्रूव्ह होतात. व्हॉट आर द एलिमेंट्स ऑफ डायलॉग रायटिंग? या ठिकाणी तुम्हाला एलिमेंट दिसतील बघा. डायलॉग रायटिंगचे मुख्य घटक कुठले कुठले आहेत? कॅरेक्टर्स, देन व्हेरियस एक्सप्रेशन्स, जे फ्रेज यूज केले जातात, इडियम्स यूज केले जातात, पंक्च्युएशन्स. विदाउट पंक्च्युएशन वी कॅन नॉट स्पीक फ्लुएंटली ॲज वेल ॲज विथ इंटोनेशन. जर डायलॉगमध्ये तुम्हाला पंक्च्युएशनच दिसले नाही तर तुम्ही त्या ठिकाणी उच्चार कसा करायचा किंवा कुठे थांबायचं, पॉज कुठे घ्यायचा आहे हे समजणार नाही. देन ॲप्रोप्रिएट लँग्वेज, याचबरोबर ॲप्रोप्रिएट लँग्वेज, दीज आर द एलिमेंट्स. या ठिकाणी मी एक्सेट्रा असा शब्द वापरला आहे का? कारण यासारखे अजून पण एलिमेंट असू शकतात, तुम्ही ते शोधून लिहू शकता. फोर्थ क्वेश्चन, हाऊ कॅन डायलॉग इम्प्रूव्ह आवर कम्युनिकेशन? इन डायलॉग वी प्रॅक्टिस मोर अँड मोर टू स्पीक अँड लिसन, विच आर द मेन एलिमेंट ऑफ कम्युनिकेशन. डायलॉगमध्ये आपण काय करतो? खूप बोलण्याचा आणि ऐकण्याचा सराव करत असतो आणि यामुळे काय होतं? सो बाय प्रॅक्टिसिंग धिस वी कॅन इम्प्रूव्ह आवर कम्युनिकेशन स्किल. आणि या प्रॅक्टिसमुळे आपलं कम्युनिकेशन स्किल आपोआपच सुधारणार आहे, इम्प्रूव्ह होणार आहे. आणि या ठिकाणचा लास्ट क्वेश्चन आहे, व्हॉट डिफरंट स्किल्स डू वी लर्न थ्रू डायलॉग्स? डायलॉगमधून आपल्याला वेगवेगळे कोणते अजून स्किल शिकायला मिळतात? तर असे भरपूर आहेत. ते कुठले कुठले आहेत? लिसनिंग स्किल असेल, स्पीकिंग स्किल असेल, ऑब्झर्वेशन स्किल असेल, क्रिटिकल थिंकिंग स्किल असेल, क्वेश्चनिंग स्किल, रिफ्लेक्शन, कोऑपरेशन, रिस्पॉन्डिंग, एक्सेट्रा. अगेन आय यूज दिस एक्सेट्रा वर्ड हिअर. वाय? कारण याच्याशिवाय अजून सुद्धा काही स्किल्स असू शकतात जे तुम्ही इथं लिहू शकता. सो वी हॅव कम्प्लिटेड दिस ॲक्टिव्हिटी. In the next video, we will discuss about the next activity. Thank you.